विश्वामित्र महर्षी तांगेल्या यज्ञाच्या रक्षणे खातीर दशरथाले येवन रामाक आनी लक्ष्मणाक भेटोवन दिवका मिगेले 6 दिवस पर्यंत अहोरात्र हांव करचें तसलें यज्ञ तांणी रक्षण करता म्हूण घेवन रामाक आनी लक्ष्मणाक आपोवन व्हरताचे मध्य मार्ग मध्य वत म्हणतना ताटका संहार राम करता तदनंतर बल अतिबल म्हणल्या मंत्राचे उपदेश घेताचे ताची वटूची विश्वामित्र अनेकानेक अस्त्र सर्व उपदेश करताचे ऐन्द्रास्त्र वारुणास्त्र आग्नेयास्त्र वायव्यास्त्र कालचक्र दंडचक्र इत्यादी स्वात्मरक्षणे खातीर कसं जावता त्या सर्व तांणी उपदेश करताचे राम आणि लक्ष्मण त्या सर्व उपदेश घेऊन मुखारी गंगा सरयू संगमा येताची थई येत म्हणतनाची विश्वामित्र लक्ष्मणाक आणि रामाक क्षेत्र महिमा प्रत्येक क्षेत्राच्या खंच स्थळाक आणि येतसाक त्या स्थळ महिमा कसं नाही म्हणून सांगताची निरूपण करताची गंगावर्णन कथावर घेऊन तांणी सांगताची तदनंतर जानकी स्वयंवराक उद्घोषण जाल्लेले कडेन थंय आपूण व्हरका मिथिला प्रवेश करता हांकां दोगोय जाणां थंय आपूण व्हरका म्हणले उद्देश्यान सीतेक स्वयंवर थंय रामाक आनी सीतेक तांकां विवाह जावता तांकां दोग जाणांक वट्ट मेळोवका म्हणल्यार हे एक महद अभिप्रायान विश्वामित्र आपूण हाडताचे मिथिले आपूण हाडले तक्षण थंय गौतम पुत्र मध्य मार्ग मध्य अहल्येवरके उद्धार करून रामाल पादस्पर्शान शिलामय जावन असेल अहल्या तिका चैतन्य प्राप्त जाता तसं अहल्याल उद्धार करून हांणी मिथिलाक प्रवेश करताची मिथिलेंतू शतानंद महर्षी तांणी स्वागत करून घेवन जनक महाराज जाल्ले स्वयं येवन स्वागत करून घेवन विश्वामित्राक राम लक्ष्मणाक त्या दिवस रात्री शतानंद महर्षीला घरांत वास करून घेवन शतानंद महर्षी रामाक आनी लक्ष्मणाक विश्वामित्राल चरित्र सांगतात आम्ही कालच्या दिवसाक विश्वामित्राल चरित्र पर्यंत भाग आम्ही सर्वांनी चिंतन केले कशी क्षत्रिय जावन आशिल्ले विश्वामित्र ब्राह्मण जालो ब्राह्मण जावचे मात्र नाही ऋषी जावन महर्षी जावन ब्रह्मर्षी जावन त्रिशंकुल अवस्था कसा नाही पळेला कशी काम क्रोध तपस्या केल्यार जाल्यारची काम आणि क्रोध वचन कामाक वश जावन मेनकेक शाप दिले तपस्या नष्ट जाल्या क्रोधाक वश जावन शाप दिले रंभेक तपस्या नष्ट जाल्या तांगेल तपोबल सार्थक दायिनी कोणकी एक आई त्रिशंकूक स्वर्ग सशरीर हा स्वर्गा पेटयता म्हणून घेवन संकल्प करून घेवन तागेल तपोबल नष्ट करून घेतले अंत्यारी पश्चाताप जावन तांगेल तपस्याचे बल सार्थक जावचे तशी पळोवन घेतले तेन्ना ऋषी पदवी मेळ्ळेली तांकां शुनश्येपाक मनुष्य बली दिवका म्हणून घेवन अंबरीशू म्हणेल राय आपूण करतसिलो त्या काळाक मनुष्य बलीक शुनश्येपाक त्या ऋषीक तीन चरोड वता तो शुनश्येप मध्येचो ताका आपूण व्हरता म्हणटा शुनश्येप विश्वामित्राक मेळटा विश्वामित्र थंय तागेल तपस्याचे बल कसं आसा तपस्या थंय सार्थक करून घेता अनेक मंत्र उपदेश करता मनुष्य बली दित म्हणून त्या मंत्र पठन करता देवता सर्व येऊन ताका रक्षण करताची ह्याची काणी रामायणात अंबरीश महाराज येऊन शुनश्येपाक आपूण व्हरता म्हणतात मध्ये विश्वामित्र मेळटा शुनश्येपाक विश्वामित्र उपदेश करताचे मंत्राचे म्हणजे रामायणात अशी अनेक काणी हाका समान जावन थोडे तंतू चेंजेस असतात संदेश तात्पर्य एकच विश्वामित्र तांगेल तपोबलान शुनश्येपाक मंत्रोपदेश करून ताका रक्षण करतात जाल्यार हरिश्चंद्राला पूत
पुंत रोहिताश्व मनसिल हरिश्चंद्राल पुंत रोहिताश्व हरिश्चंद्राक अनेक वर्ष संततीदायी म्हणून कारण कोणाला की निमगेल्या संतती प्राप्त करून घेवचे कसन करता एक संतान म्हणली काही वरुणो वीर्य देवता वरुणाल आराधन करी तो वीर्य अधिदेवता तागेल आराधन केल्यार पुत्र संतती प्राप्त जाता आराधन केले वरुणाला वरुणान प्रकट जाले तक्षण बर निमगेले म्हाका पुत्र संतती जाय तू म्हाका पुत्र संतती दिली अरे खरके हागे कसं नाही मला हा त्याची पुत्राक बली दित तुका वरून हांव बली दिवंक दिना म्हाका तू कसं नाही हांव पुत्र संतती दिता म्हाका कसं नाही बली देव मी चार टाका हांव बली दिता म्हणून तसं हरकी कोण घेतात पळया खंयची पुत्र जाता त्याची पुत्राक बली दिता आणि तू पुत्र संतती जाल्या वरून हांव अनुग्रह केला तो पुतूचे रोहिताश्व पुत्र संतती जाले दक्षिणा हाण कसं वचन दिलेलं हाव तुका बली दिते म्हणजे चार टाका पुत्र प्रकट झाले दक्षिण पुत्र संतती झाले दक्षिण वरून प्रकट झालं दी बली आता तू सांगेल ना दिता म्हणून दी मला तो म्हणाला पळ्या हाव दिता जाल्यार चिक्की राख कित्याक म्हणला आत्ता चेडूं जालना मात्र हांव ह्या दिता म्हणटना बली दित म्हणटना शुद्ध जावन दिवता आतां हांव अशुद्ध आसा कित्याक सुतक 10 दिवस पर्यंत हांव कसं नाही करचें तशें ना 11 दिवसा शुद्ध जाता तेदून यो दिता जायता म्हणून चक्कल करून आयलो 11 दिवस शुद्ध जाले तक्षण आयलो हाण पुरा पंचगव्य घेऊन शुद्ध जाले तक्षण प्रकट जाला म्हणून दी 11 दिवस दित म्हळ्यार तूं शुद्ध जाले न्हू दी तो म्हणालो 11 दिवस जाल्ले वय शुद्ध जाल्ले आमी शुद्ध जाल्या जाल्यार चारण आमी शुद्ध जावता दिवची वस्तू शुद्ध आसता ना आता चेडूं अशुद्ध कसं काय का म्हणाले ताका दांत येणे ताक फर्स्ट दांत कित्यान येता तेदून शुद्ध जाता चेडूं तेदून हांव दांत दिता म्हणाल तुका बली दिता हांव जायता म्हणाल बरोबर तागेले वर केले पेशन्स पळय एक म्हयनो राखलो आयले दांत आयलो वरून आयलो दांत आयलो हांव दी म्हणालो तो म्हणाल तशें न्ही दांत फर्स्ट दांत आयल तक्षण दिवचे क्रम ना म्हाका हांव कोणकी ज्योतिशेल्या जातक दाखयलें तेणें सांगलें कसं नाही म्हळ्यार दांत आयल पोण वपास आनी पण दांत येवता तेदन हांव दिता जायतो म्हणाल पळया वरून जायतो पोडो वपास आयल नंतर हांव राखता म्हणून म्हणलो वरून थंय कसं नाही म्हळ्यार निमून घेतलो आशिल्लो दांत पोण आनी आयली की ना पळया म्हणून राखता आशिल्लो हागे दांत बरें केन्ना पडल्यार आयले बरें आयलो वरून वापस दी आता दांत पडले आयल ना म्हणून तो म्हणालो दांत पोण आयल वय जाल्यार हांव अनेक ज्योतिशिल्या चमकलो ताण कसं नाही म्हळ्यार एक चाललो तर शुद्ध जावचें केन्ना म्हळ्यार उपनयन जावता उपनयन जाले नंतर शुद्ध जाव कित्याक म्हळ्यार उपनयन जावं पर्यंत ताका संस्कार आसना उपनयन करून ताका संस्कृत करचें तेदून संस्कृत जाता संस्कारवंत चरणाक दिवका म्हणून ताणें सांगला आनी तूं जायतो म्हणलो 7 वर्सां जाले 7-8 वर्सां जाले तक्षण उपनयन करता म्हणून संकल्प करून उपनयन वरकेन केलें ह्या पंथान कसं केलें म्हळ्यार हरिश्चंद्रान उपनयनाक कोणाक आमंत्रण दिली इन्विटेशन दिल्लें म्हण जाल्यार पुरा स्प्रेड जावन वरुणा वरकेन कळटा उपनयन जाता सावन घरची मात्र उपनयनाक कोविडा टायमार आमी पुरा कार्यक्रम केलेले पळया तशीच घरात 4-5 जण घरची मात्र तशी हानी केल्या वरून आकडच्या नाम जाल्यार वरून आकवा कळता अहं यज्ञोपवीतं परमं पवित्रं प्रजापतेर्यत् सहजं पुरस्तात् आयुष्यमग्निं प्रतिमं शुभ्रं यज्ञोपवीतं बलमस्तु ते धाम घालेल तशीच प्रकट झालो वरून आयलोच दी आता यज्ञोपवीत संस्कार झाला उपनयन झालं दी हाक कसं करचें म्हणून कळ्ळें हाण कसं केलें म्हळ्यार इतलं काळ तू राखला तू इतलं काळ राखला आणि थोडे काळ राख हांव आनीक ताका वेदाध्ययन आनी पुरो करून घेवन तुका दिता आनीक संस्कृत जाता वेदाध्याय जाता तेदन दिता इतलं काळ तू राखला आनी थोडे राखचें कसं तुका गुरुकुलांनी पेटोवन ताका थोडे वेदाध्ययन करयता
जायतं म्हणून चंकलो हे पत्त पसंद जालें ते दोडो हो रोहिताश्व हरिश्चंद्राला खूप होड जालें थोडे ताका कळलें मिगेल अण्णा हरकेश म्हाका बैल दिता म्हणून सांगून घेतला ताणें हा एक ना एक दिवस मोरता एक ना एक दिवस वरून म्हाका बैल घेता हांव कसांय करचें जायना म्हणून हाणें कसां केलें हो गृहत्याग करून जंगल रान्ना जंगल वरून आल्भयान कसं करचें म्हणून आलोचना करता म्हणटा ताका एक स्फुरण जालें वाट्यार येता म्हणटा हे ऋषी आश्रम ऋषी आणि ऋषीपत्नी आम्ही कालच्या दिवसा पळय 3 जण चरडू पळय त्या 3 जण चरडूवाल्यांक मध्ये विष्णुशे म्हालगड एक अण्णान म्हणलें त्या ऋषीन म्हाका हो नाका अम्मान म्हणलें धाकटें म्हाका नाका शुनशेबाक घेवन बसप तशी रोहिताश्वान शुनशेबाक प्रत्याम्नाय लावन मिगेल बदलाक बैल घातले म्हणून घेवन त्या रोहिताश्वान ह्या शुनशेबाक आपण हाडला हांगा येता म्हणटा अंबरीशान आपण हाडल्या म्हणून अंतू रोहिताश्वान कसं केलं शुनशेबाग आपण हाडतं म्हणताना हे शुनशेबाग विश्वामित्र काढतात विश्वामित्रांनी दक्षिणा तो मंत्रोपदेश करतो त्या मंत्र पठन करून घेऊन शुनशेब वांत मनुष्य बरी जीव काम संकल्प करून हरिश्चंद्र त्या शुनशेबाग दिता म्हणून तो मंत्र पठन करता वरून येऊन सांगता ताणे मंत्र पठन केलेल्यावर वरून आले मंत्र तत्वा आयानि ब्रह्मणा वन्दमानस्तदाशा आस्ते गजमानो हविर्भिः अहेळमानो वरुणेह भोज्जुषं समानाभिः प्रमोषैः वरुण आलमंत्र ते वरुण आलमंत्र पठन केलं वरुण संतुष्ट झाला ताण ताका अनुग्रह केला आणि म्हणाल ते आणि कसर पुरा हरिकेत नाही बांधून घेऊन तू पुत्र प्राप्त ताका बैल दिता म्हणून घेऊन सांगून घेतल्या रे कसं जाऊ का अवस्था अशी घेत नाही करू नका म्हणून घेऊन केन्नाय कशी म्हणारे हरिके 12 वर्ष म्हणतात 12 वर्ष के तसं नाही 12 वर्ष भितर ते आम्ही पुरे सुद्धा नाव म्हणून जाल्यार गेले अशी विंगड वर्ष नसत आणि तो विश्वामित्रान तपोबलान सार्थक करून घेतल्या तपोबला कडे पळयल्या कशी ब्रह्मर्षी वरकेन जालो वसिष्ठान जाल्यारीची तागेले हे तपस्या मान्य केलं तो ब्रह्मर्षी जाऊन ब्रह्मर्षी कोटी तो आदि जाल्यारीची विश्वामित्र आम्ही ब्रह्मर्षी म्हणताची ताण्या आमक दिलेली गायत्री अत्यंत श्रेष्ठ मंत्र मोक्षदायक मंत्र तसं विश्वामित्राल चरित्र सर्व सांगून आम्ही त्या दिवस थई वास करून घेऊन राबिल्या जनक महाराज सर्व त्या स्वयंवराचे नियम सर्व उद्घोषण करून असता जनक महाराज तागेल्या गुणवर्णन करतात कशे असेल जनक महाराज मम किंचिन न दह्यते जनक महाराज निष्काम कर्मयोगी कर्म करतलो कसं नाही कामना हा कर्म केले म्हणाले अहम बुद्धीना अहंकार नासिल ते ह्या मिगेले हा समग्र मिथिलाधिपती ह्या मिगेल राज्य मिगेल निमित्तानं ह्या सर्व चिंतस त्याना अहंकारना ममत्वना ममत्वाभिमानना कसं नाही कामना नाशी निस्वार्थ भावारे हाव कर्म करता मिगेल ड्यूटी म्हणून कर्म करता परमात्मा कोरसित आहे हाव ताका अर्पण करता ताण कोरसूच ताका अर्पण करता हाव कसं नाही करचे नाही असल एक ब्रह्मज्ञानी आत्मज्ञानी तो जन तागेल विषयाना आम्ही ऐकताच तागेल आस्थाना तो आत्मज्ञानी ब्रह्मज्ञानी विद्वत तल्लज विद्वत धौरेय प्रकांड पंडित याज्ञवल्क्य स्मृती रचना केलेलं तसं याज्ञवल्क्य इत्यादी अनेक ऋषी समूहाची तागेल आस्थानांत आशिल्ले रायू ब्रह्मज्ञानी तो तसले ब्रह्मज्ञानी संग अपेक्षा करत आशिल्लो प्रति दिवस याज्ञवल्क्य महर्षी येऊन आस्थान तो प्रवचन करचे एक दिवस प्रवचन ऐकनाशील दिवस उना जनक महाराज एक दिवस प्रवचन करत म्हणताना कितना कशी म्हणे जनक महाराजान येऊ का आई नंतर याज्ञवल्क्यान प्रवचन आरंभ करचे त्या दिवस प्रवचन करत म्हणून जनक महाराजांनी की येणे એટલે याज्ञवल्क्य जनक महाराजान येऊ पर्यंत प्रवचन आरंभ करना जन सर्व रक्तसाची लेट झाले पण तो आईलो प्रवचन आरंभ केले जनक महाराज श्रवण करतस श्रवण करत म्हणताना तागेले एक दूत आना येऊन सांगले काय
राजन आमच्या समग्र मिथिला पट्टणा धग 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 आणि जडतस उज्ज पडला आमच्या मिथिला पट्टणा का म्हणले काही कसं दाव का एक पत्ता उठोनो मिगेल मिथिला उज्ज पडला आमका आमगेल घर उज्ज पडला म्हणून कशी जाता धाव मताच घर उज्ज हे असो आमगेल कारा का आमगेल गाडी का आमगेल मोबाईला कसं चालल्यारी आमका सहन करून घ्यायच्या काय म्हणतात समग्र मिथिला पट्टण का गेल्या मिथिला पट्टणात उज्ज पडला म्हणत क्षण मम किंचिन न दह्यते तो सांगता दहन जातशी मिगेल कसं नाही मिथिला पट्टण मिगेल म्हणून कोण सांगले मिगेल कसं नाही बघताना दहन जातशी मिथिला पट्टण म्हणून त्या मिगेल नाही ह्या तागेल स्वभाव तश म्हणून तागेल नाही ना तागेलेच दलारी तागेल दासवरेंगे सांगताच पडे ಇರಬೇಕು ಇರದಿರಬೇಕು ಜನಕಾದಿ ರಾಜಋಷಿಗಳಂತೆ ಸಂಸಾರದಲ್ಲಿ ಕಶ್ಯಾಸ್ತ್ರ म्हणजे संसारात असतात दलरी आशा पुरा घर आमगेलेच चरडवा आनो आम्मा पुरा आमगेलेच दलर आमगेल नाही म्हणजे गेला आमगेल मग आमगेल नाही तसे असतात इरಬೇಕು इरदिरಬೇಕು म्हणजे संसाराचे लेप आम्ही संसारांत असता अनिवार्य कसं नाही करता जाणार कृष्णान सांगेल म्हणजे आस्का त्याला कशी असता पद्मपत्र विवांभस पद्मपत्रावर असल्या जलबिंदूशी असता म्हणजे त्या वैर असतात त्याची वैरी असतं त्याला केदन जाऊ का तेदन तो घेता चिक्के हाल्याला पुढं तो गेलं बिंदू तो देऊन येता पडता आम्ही तशी संसारात असतो रामकृष्ण परमहंस दृष्टांत दिताची आम्ही दोन निर्वत्त म्हणताना आम्ही दोन्ही रस्ताची न्हय दांडू का म्हणजे दोन्ही उपयोग सुनवची दोन्ही म्हणाल साधनानच आम्ही न्हय दांडू का भले रे न्हय त्या दोन्हीत आम्ही असताची उद्दा बाहेर असतात उदका वैरी वचका त्या उद्दा भितर सोड घेवच्या उद्दा भितर आईल म्हणाला आम्ही मुळे जाताची तसे आम्ही संसारांत असतात किती मला संसार म्हणजे समुद्रांत असणारी दांडूच्या साध्या दलरी संसाराच उद्दा भितर सोडून घ्यायचं ना मला अर्थ कसं नाही संसाराचे तापत्रय कसं न्यायचे आम्ही भितर घे मना लागून घ्यायच्या ना असतात एक नाही दोन नाही हजार इतके तापत्रय असतात आम्ही मना लागून घ्यायच्या सांगची सुलभ डोंट अलाउ द वर्ल्ड टू बी इन द वर्ल्ड डोंट अलाउ द वर्ल्ड टू बी इन जगत की तुझ्या भीतर अशी असू नका तू जगत केंद्र असतं अनिवार्य या संसाराचं कसं नाही लागून घेऊ नका म्हणजे म्हणतात सांगच्या सुलभ तरी पालना कठीण परोपदेश पांडित्य म्हणस आम्ही सांगतो म्हणताना दुःख करून घेऊ नका आऊसपासून गेलेले ते जरा दुःख जाता हे आत्म अनादी नित्य केदनाय असतो तो आम्ही सहज जाऊन सांगतात विंगड्या सांगतो म्हणताना आम्ही आमचं तरी दुःख जातं संसाराचं कसं नाही तापत्रय लागून घेऊ नका म्हणून आम्ही म्हणतात उपदेश करतात त्याला आमका आम्ही आचरण करतो म्हणताना आमचं कठीण जातं पण हरिकथेन तो अशी की दास एकादशी उपवासाचे महत्त्व सांगत असेल एकादशी उपवास केल्याने त्यांनी विधिमुखार सांगते की निषेधमुखार सांगते चढ एकादशी उपवास करनातल्यार कसं जाता केल्यार कसं जाता ना करनातल्या कसं जाता आणि म्हणजे ते एकादशी उपवास करना म्हणल्याला नरक प्राप्त जाता नरकांतो हुनहुनाचे फोटोट दष्टपुष्ट खांब असतात हुनहुनाचे इतकं तप्त दाम असतं की म्हणाले कोण एकादशी उपवास करणार त्या नरकांत असेल त्या तप्त खांब्याका बांधून घालतात काही टाकी गट्टी बांधून घालतात काही दोन्ही हात उपाय बांधून घालतात नरक यातना अनुभव सुखात आल्या प्रवचन झाले दाल नंतर हरिकथा श्रवण सर्व केले आणि घरा गेल्या हरिकथा कारवर घरा येईल तक्षण बाईला म्हणजे काही ढोर पोटा बुक करतस वाडी तुम्ही म्हणले ना एकादशी ती असेल हरिकथा करताना एकादशी उपवास करणे म्हणून आमचं नरक प्राप्त जाता हुन खांब थई बांधून घालताची त्या तप्त खांब्याक स्तंभाक म्हणले ना आता तुम्ही जेवली म्हणून कशी अन्न ग्रहण केल्यावर कशी म्हणून
म्हणलं काही पडा आता तू म्हाका वाडी पुरा जन उपवास करनाशी अशी जेवून 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 हाजी किना फूड आहे हजार 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 जन गेल्या त्याची नरकाकात हजार जनाक त्याची खांबे बांधून घाल त्या खांबे खांब पोटून घेऊन त्या खांब थंड जाऊन गेला हाव गेल्यानंतर कसं नाही असतं ना थंड जाऊन असता कसं नाही चिंता करू नका वाडी तू आता वाडी तात्पर्य आम्ही संसारात तो आस्का जाल्यार कसं नाही लागून घेवचें ना म्हणचे सुलभ जाल्यार आमकां आचरणेंत पालन करचें आमकां कश्ट जाता ते दासवरींनी आमकां उपदेश करताचे दृश्टांत दिताचे तुम्ही आसा जनकादी महर्षी म्हणके आसा प्रयत्न करचे कसं प्रयत्न कर आमच्या दायना प्रयत्न कर त्या दासवरींनी आमकां उपदेश तसल्या श्रेष्ठ व्यक्ती जनक महाराज ब्रह्मज्ञानी हाव कसं नाही केला हाव केलेला म्हणतात नासेल छत्रपती शिवाजी महाराजांक त्यांनी एक फोर्ट बांधित असेल कोटे ते बांधित म्हणताना हजार हजार जन ते कार्य करच्याक ते कोटे निर्माण करच्याक अनेक लोक धांवता कार्मिक ते बांधित म्हणताना शिवाजीक दिसलें की हाव इतलो व्हड कोटे बांधित आसा निर्माणाचें कार्य मिगेल निमित्तान जाता आसा मिगेल निमित्तान कितले जनाक पोट्टा पडत आसा कसं व्हड कार्य केलें हांवें हजार हजार जनाक काम जालें तांगेले संसाराचें पालन पोषण सर्व जालें मिगेल निमित्त जालें ताका समजावन तांगेले गुरू समर्थ रामदास आयले शिवाजीन म्हणलें गुरुजी हे पळय हांव हे कार्य निर्माण करीत आसा मिगेल निमित्तान पळय इतले जनाक एक जीवनाक उपाय जाले म्हणून म्हणले ओ भैया तू भारी उदारी न माय संत समर्थ रामदास म्हणतात भारी उदारी तू तुगे निमित्त इतलं औदारी की मॅडम मस्त जना सहस्र जनाक पोटा घालतो असतो यो हांग पळय व्हड फात्तर दिसता पळय बृहदाकार ते शिलाखंड ते भेतूचे सांग म्हणून कसं नाही त्या भित्ती म्हणली तागेले ते कार्मिक आपण भित्ती सिले थंय पडलेली एक गप्पे ताची भितरी पळया ताची भितर एक जीव आसा फातरा भितरी ताण म्हणले थंय संत समर्थ रामदासान पळया ह्या फातरा भितर असेल जीवाक वरकेन तुची पोट्टा घालता असेल नव्यान कळले ताणी म्हणलें तू कोण हांका पुरा पोट्टा घालतास हांव म्हणच्याक तू कोण पळय ह्या फातरा भितर एक जीव आसा खंयकी एक कडेन खंयची जीव आसता ताका पोट्टा घालतास कोण ಬೆಟ್ಟದ ತುದಿಯಲ್ಲಿ ಹುಟ್ಟಿದ ವೃಕ್ಷಕ್ಕೆ ನೀರೆರೆದವರ್ಯಾರೋ ತಲ್ಲಣಿಸದಿರು ಕನ್ಯ ತಾಳು ಮನವೇ ಬೆಟ್ಟದ ತುದಿಯಲ್ಲಿ ಹುಟ್ಟಿದ वृक्षಕ್ಕೆ कोण थंय उदक कोण घालता सर आमके एक आसता आमगेल्या घरांत आमी झंड पुरा वाटेत आस प्रति दिवस हांव उदक घालता सकाळी सांजवाळ उदक घालून मिगेल निमित्त हे झाड पळय इतलें वाडलें म्हणून कोणें आयल्यार दाखयताच हांग वाडता खंयकी मूल्य असेल खंयकी निर्जन प्रदेशांत वरकेन रूप वाडता झंड वाडताच थंय कोण घाल्या त्या फातरा भितर असेल जीवाक त्या चैतन्य कोण दिला कशी म्हटल्या गर्भांत चढ वाडता कशी वाडता गर्भांत ताका उसर वरकेन काडच्या जायना कशी वाडता ते डॉक्टर जावन वांचोवचें साध्य आसता तांणी जाल्यार देवाक सोडताच म्हणलं तर आमकां आमी केल्ले हे अहंकार आसना त्या जनक महाराजाले आमी सिक्का म्हणटात हांव केल्ले म्हण आसना परमात्मा करीत आसा परमात्मा सर्व प्रेरक सर्व नियामक आमकां सर्वांक समग्र जगतचे नियमन करता अशें परमात्माचे आमगेले भितर अंतर्यामी जावन बसून परमात्मा नियमन करतास तत्र तत्र स्थितो विष्णुः तत्तच्छक्तिः प्रबोधयन् एक एव महाशक्तिः गुरुते सर्वमंजसा एक शक्ती आमच्या सर्वांना भितर असून आमकां नियमन करतास आम्ही कसं नाही करतास हाची म्हणलें ते आमगेले भ्रम तितलेच
आम्ही परमात्मान करेल ह्या कर्म हा परमात्मा अर्पण करता ह्या समर्पण बुद्धीना आम्ही कर्म करता तसं कर्म जनक महाराज करतो शिवा तसं जनक महाराज आल्या तागेल वैराग्य तागेल गुणवर्णन करताची ताणे स्वयंवर उद्घोषण केलेलं कडे ना हांगा सकाळी फुडें त्या दिवसू मिथिला इतल्या वैभवोपेत जाल्लेले की म्हळ्यार ते मिथिला म्हळ्यार मिथिल की इंद्राला अमरावती की कुबेराला अलकावती की सुंदर शिल्पकला बंधुर भोगवती भूई की कसं है तसं अद्भुत लोकच निर्माण केला मिथिलेत जानकी स्वयंवरम सीतेल स्वयंवरम आज पळे आज उडपी पोळोच्या कळचे वैभव बिंगण खंयची लोक आयले म्हण कळना पर्यायाचे महोत्सव तशी मिथिला इतलं सुंदर जाऊन अलंकृत झालेले की म्हणाले आश्चर्य झाले सर्वांना तसं मिथिलेंतू जानकी स्वयंवर नाना प्रदेशात गुण नाना देश विदेश नाना प्रांतात गुण अनेक राय आयल्या तांकां सर्वांका जानकी स्वयंवर जानकी का हाव प्राप्त करून घेऊ का सर्वांक एक इच्छा आयल्या कल्पना करून घेऊ का आम्ही कशी असेल त्या राजभवन राजसभा सर्वांक रायांक सिंहासन घाला सिंहासनावर उपस्थित झाल्या आसीन झाल्या सर्व राय त्या सुनाभा मिळेल धनुष नियम आशिल्ले त्या धनुष कोण उकळणं खंच राय उकळणं ताचे रज वैर तुदेक बांधून बाणप्रयोग करता ताका माळ घालता सीता ताक देऊन भरणी करताव विवाह त्या रायालो त्या धनुष पळे आता इतल्या जड असेल की म्हणारे हल्लोच्या वरकेन जायना त्या हाडच्याक कितले की चक्राचे लॉरी व्हड एक यान निर्माण केलेलं ताजे वयर ते धनुष दवरलेले परंपरा प्राप्त शिवाल धनुष त्या लॉरी हाडेल ते धनुष अंतू ते धनुष उकळ का उकळणं त्यातून एक रज्जू बांधू का सुरवेर उकळचे कार्य अनेक राय आयल्या मस्त जणांनी प्रयत्न केला उकळ का म्हणून कोणाच्या न साध्य जाईन हल्लोच्या वरकेन जाईन उकळच्या सो हल्लोच्या वरकेन जाईन हे आणि हल्लोच्या जायना म्हणून कळली तक्षणा बिंगड जन आशिल्ले पळय राय तांतेकल्यान म्हणले बाई हांव उकळच्या वचना कसले उकळच्या वचना तूं म्हणून निमगेल घेतात हांव कसले उकळच्या वचना म्हणाले म्हाका उकळच्या जायना म्हणून हांव एकपत्नी व्रत असतो हाव ह्या उकळ म्हणून शिवधनुष मी गेले एकपत्नी व्रत कसं नसता त्या भंग जाता हा उकळ म्हणून ती येऊन माळ घालता हाव तिका विवाह जावका जाता ताकाच्या हाव एकपत्नी व्रत असतो हाव तशी असता ताका हाव उकळ ताका मनात कसं नाही म्हणाले तो उकळून घेवच्या तयार ना त्याच्या सामर्थ्य ना म्हणून सांगा नाका धाय ना कसं ना हा एकपत्नी व्रत असतो अनेकले येऊन म्हणत काही तो आम्हाला हाव उकळ ना कसं नाही का म्हणून म्हणाले त्याच्या शिवधनुष एक स्त्री निमित्तानं हाव ह्या शिवधनुष उकळणं शिवाक कसले अपमान करचे ताक अपमान जात हा उकळले त्यावेळी एक स्त्री निमित्तानं नाका म्हणून तावर केली अनेक लोक म्हणाले ते हाव कसं लेखील म्हणाले स्वयंवर नव्हे स्वयंवर म्हणा कसं नाही ताण कसं लेखील स्वयंवर म्हणाले तो स्वयंवर जाऊन आईला मला आई दक्षिण डायरेक्ट सीट माळ घालता म्हणून लेखला स्वयंवर म्हणा स्वयंवर जाऊन आई ताण कसं म्हणा हाव कसं लेखील म्हणा रे स्वयंवर नव्हे हाव स्वयंवर जाऊन सिद्ध हस्त जाऊन आईला मला धारण करून घेऊच्या कर सीतेला हातान हंग पडला रे इतकं पुरा नियम असं शिवधनुष उकळ का म्हणून पुरा म्हणत असायचे माका सुरवेर सांगता असेल का सुरवेर सांगता नाही त्याने माका आता हंगाई दक्षिण सांगतो तशी म्हणून ताण चुकावून घेतला आणि तू कोणेची केलव जना उकळच्या प्रयत्न केल्या प्रयास केल्या दाई विफल झाले आणि केलव जण उकळली जर तागेल असामर्थ्य कोणे प्रकट करून घेतलं ना त्या काळात दशानन दशग्रीव दशगंधर्व दशकंठ रावण आईलो तागेल सभा प्रवेश झाला तक्षणच सभा कंपन आरंभ झाला सर्व ते असील राय रावणाला भैया उठून राबल्या ते
नवग्रहाची भित्त आशिल्ल्या नंतर हांनी राया कळयतात सर्वांनी भिवून उठून राबून स्वागत केलं रावणाका. रावण आयलो ताक वरके नियम सांगले काही इथं मला ताण आणि म्हणच्या ना कडे ताक नियम सांगल्या मला ह्या धनुष उकळ का राज्य बांधू का बाणप्रयोग कर का. रावण आयलो त्या शिवधनुष पळेत हो रावण. रावणान आईल तक्षणाची इतर सर्व रायान लेखली काही. आता ह्या जनक महाराजांना ह्या स्वयंवर उद्घोषण कोरनो ताकात पश्चाताप जाता कित्या म्हळ्यार रावण आयलो. रावण अवश्य उकळत है एक गिली का एक हद्दू का दिव का जाता गिली सीता वा हद्दू पश्चाताप जाता ताकात म्हणले ते. रावण आयलो जनक महाराजात अंतरंगांत भीती खरी हो उकळत की म्हणून घेऊन पळेता धनुष पळेता धनुष वक्र धावनास वक्र धनुष ताण म्हणले काही मनांत लेखले ताणे रावणांत ह्या धनुष वक्रस वक्र धावनासेल धनुष हा कसले उकळका हा मुखारे वक्र मार्ग अनुसरण करून येऊनच सीतेक प्राप्त करून घेता ओलसून घेता म्हणून ताण मनांत लेखले. आत्ता किती कसले कष्ट पावता अंतु तागेल मनाचे ताण पळोवचे भक्ती तशी आशिल्ली काही अंतु प्रयत्न केले ताणे प्रयत्न केल्यारे संस्विन्न गात्राः परिवृत्त नेत्राः दशाननाद्याः दशाननाक दशकंठाक अनायासार उकळता लेक्किले दशकंठाक कसं जाल्यामुळे संस्विन्न गात्राः पुरोधाम गेल्या तागेल दोळो वयर गेले काही पडे संस्विन्न तितले जड असेल त्या संस्विन्न गात्राः परिवृत्त नेत्राः भूम येवच्या आरंभ झाले तागेल्या शरीरावरून त्या स्वेदाना दोळ वयर वचून आणि कसं नाही इतलं आयास झाले की मला मूर्छित जाऊन पडले. दशाननाद्याः पतिता विमूर्छिताः विमूर्छित जाऊन एक क्षणकाल पडलो रावण ताके मुद्दा मार का झाले कडे फापूड का झाले उठा पुराजन हक्का अवमान हाव रावण लंकाधिपती माके एक यक्कश्चित है एक धनुष उकळच्या दायनी म्हणून ताका अवमान झालेलं म्हणके झाले तो म्हणता हाव ह्या उकळणी कसं नाही करून म्हणाले हाव शिवभक्त शिवन धनुष है आता हाव उकळणारे ताक अवमान केलेलं म्हणके जाता माक भक्ती असता गेले पाहिजे ताका अवमान जाऊच नाका म्हणून हाव उकळणी म्हणेल काय त्याला ताक मनांत कसं नाही म्हणत ताक सीतेक पडेल काही पळो मनांत लेखले काही भाईचानशी सांगितलं नाही मनांत लेखले काही ಗೆದ್ದುಕೊಂಡು ಹೋಗಲು ಆಗದಿದ್ದರೆ ಕದ್ದುಕೊಂಡು ಹೋಗುವೆ तुका अर्थ ह्या स्वयंवरांत हाक धनुष उकळ म्हाका विजय प्राप्त करून तुका आपण वरच्या जायना जाल्यार मुखार येत थावा येऊन तुका अपहरण करून आपण वरता येन केनापि प्रकारेण तुका हा प्राप्त करून घेता येऊन लेख कोण मनांत लेख कोण घेऊन रावण गे अशी कोणाच्या नावावर साध्य काय उकळच्या विश्वामित्राना कोणाच्या ना दाई नाही म्हणत तक्षण विश्वामित्रान रामाचा आदेश केला रामा वस तू है शिवधनुष उकळत राम विश्वामित्राला आशीर्वाद घेऊन पारस्पर्श करून त्या शिवधनुष उकळच्या प्रवृत्त जाता तो सांगत म्हणतात सांगता इदं धनुर्वरं ब्रह्मन् संस्पृशामीह पाणिना यत्तवांश्च भविष्यामि तोलने पूरणे पिवा. ब्रह्मन विश्वामित्रा सांगत असतं विश्वामित्रानं आदेश केला तक्षण इदं धनुर्वरं श्रेष्ठ धनुष ह्या शिवधनुष हाव ह्या धनुष उकळचे प्रयत्न करता आपुडता संस्पृशामी हा पाणीना यत्नवांश्च भविष्यामी प्रयत्न करता यथाशक्ती प्रयत्न करता हव्या उकळच्या का त्या उकळणं त्या रज्जू बांधून कडर बाणप्रयोग करच्या हा प्रयत्न करता दाल्यार करता माकू गोत ना कशी लागते पळे महापराक्रमी राम अनायासदा उकळच्या जात ताका लीलागार जाऊन दलरीची तागेल विनय पडे इतले विनीत राम वाल्मिकी रामायणात प्रति एक प्रसंग दलरीची रामाले व्यक्तित्व व्यक्त जातात तागेल चर्येन तागेल प्रवृत्तीन तो सांगता हा प्रयत्न करता दाल्यार जाता तुम्ही आशीर्वाद करा अनुग्रह करा विश्वामित्राका नमस्कार करून
आम्ही कशी विनीत जावन आसता आमगेल्या बल असल्यावर केला त्या बल प्रदर्शन करनाशी आम्ही कशी विनीत जावन आसता घेऊन ह्या रामान ह्या प्रसंग पळोवन आम्ही शिकता आणि तो राम त्या धनुस अनायास राम लिलाव जाल जावन उकळता उकळते रजुतुनीक बांधिता त्या तांडून बांधील तक्षण त्या रभसाचा धनुस मोड पडतो भग्न जाऊन लागतं धनुस रामान धनुर्भंग केलाय त्या धनुर्भंग झाले तक्षण त्या धनुष ठेंकार त्याचे झेंकार त्याचे निनाद खै तै पावत म्हणून म्हणाले सभा कंपन जाऊन खै की धूर कितली की मैलो धूर बैसीन तसले तपस्या बैसीन तसले परशुरामाला तांना पडत खै की धनुर्भंग झाल्या शिवधनुर्भंग झाल्या पडे कितलं प्रभाव असेल आणि तो धनुस कसा असं मोड पडल्या धनुर्भंग केल्या रामा कवी वर्णन करत म्हणतात सांगताचे धनुस साथ म्हणले काही पाणकीची तू पळ्या इतले दिवस हो पुराजनांमध्ये विभाग उत्पन्न करत असेल पुराजनाल संसार मोडत असेल तू बाईल बांगणात विंगड करत असेल तो किती म्हणाले युद्धांत धनुष्यान बाणप्रयोग करून सैनिक मरत असेल बाईल अनाच लागत असेल चरडू अनाच लागत असेल तू कसं करत असेल इतलं काळा धनुष्याचं सांगत असतो विंगडाल मध्ये विभाग उत्पन्न करून तू संतुष्ट जाऊन असत असेल आज पळा तुझी विभक्त झाला तुका मोड झाला आज धनुष्यान म्हणले काही माक मोड घालली बाई त्याला आज हा मोडत म्हणताना दोन जणात वट्ट कोरून मोडला सीतेकडे रामाक हा वट्ट करत असत त्या एक महत्कारी हाव केल्या आणि पळा तिथलं मात्र नाही माक उकळलेलं कोण आहे हा निद्दलो पडलेलो निद्दल पडलेलं माक्का रामाने येऊन उकळल्या उन्नत स्थान दिलंय आणि कोणी कोणी नाही जे तात्पर्य कसं नाही आमका आमगेल्या जीवनात उन्नत स्थान प्राप्त जावका म्हणून गेल्या रे खंचे खंचे वक्र मार्गाने प्राप्त जावच्या ना परमात्मा अनुग्रहाने प्राप्त झाल्या म्हणजे आमका त्या धन्यता भाव असता धनुष सांगता सर माक उन्नत स्थानात कोण वेल्या तुम्ही कोणी कोणी वर रायाना तुमगेला हक्कान हा उकळून गेली उन्नत स्थान हा वचने रामाने येऊन मात्र उकळल्या हा उन्नत स्थाना गेलो अनेक लांब म्हणले काही तू उन्नत स्थाना गेलं बाई पडलं मरे मला उकळ तू काम आणलं तू पडलं मग त्या धनुष्यान म्हणलं काही पळा पडलं बाई खै पडलं रामाला पायमुणा पडला हवा आम्ही तशी आमच्या जीवनात उन्नत स्थानावरताचे अत्यद्भुत आमचे यशस्वी मिळता कीर्ती मिळता थांबतो तू गेम च्युत जाऊन आम्ही पडताच वर गेम केलं पडता त्याला आम्ही आमका ह्या मनात असता की आम्ही पडल्या खरी रामाला पायमुणा पडला आमका त्याचे अनुग्रह करता धनुष्य म्हणते काही हा वैर गेलं बाई त्याला हा पडलं काही रामाला पायमुणा पडलो कसले पडलो तो म्हणत घेतो राय तू मुक्ती दिसतच दिसतो वैर उन्नत स्थानावर नो तू पडला पडलो कसले पडलो हा तो माक मुक्ती दिसत असेल बाई राम त्याला ताण उकळी तक्षण माक मुक्ती ना कामाक भक्ती राही मग पडला हव्या तका ताण पायमुणा घाललाय म्हणे भक्तीदाय म्हणलं रे पादारविंदाशरण जाऊ त्या संदेश देत कितल्या उन्नत स्थानावरच्या भक्ती दावता म्हणलं बघू का उन्नत स्थाना गेल तक्षण बघूच मुनी जाता संदेश देत तसाच खई बसा बघवल्या मात्र ठकाची हावा भक्ती दावता म्हणलं रामाला पायमुणा घाल असं पायमुणा घालली बाई मोड पडलं मग तुवा दोन्ही कुडक जाऊन पडलं तुवा पडचिपणी समोर पडलं दोन कुडक जाऊन पडलं तुका अंगवैकल्य प्राप्त झाले मग त्या धनुष्यान म्हणले काही रामाल पायवर केन दोन नव्हे रामाल पायवर केन दोन हा मोडल्यावर केन दोन कुडक जाऊन दोन पाय पण अंदाज असतात पण आमके एक कवी कशी कितलं संदेश दिताचे धनुष मूल्य जगात वेना जड पदार्थ द्या त्याला ह्या एक प्रसंगाना आमके इतलं संदेश दिते की मला रे आम्ही त्या अनुसरण करतो म्हणून सांगेलं तात्पर्य परमात्मा निमित्त आमका जीवनांतो यशस्वी मिळो कीर्ती मिळो एके आमगेल्या अत्यंत दीन हीन स्थिती येऊ आमच्या जीवनात कसं असल्याची यशस्वी मिळल्यावर क्या ना त्या रामानिमित्त परमात्मानिमित्त मिळल्या आमचं यशस्वी मिळली आमचं कसं नाही दत्तना कार्य आमच्या जीवनात सफल दत्तना जन्मे
म्हणजे आम्ही रामाला पाय म्हणून तो असताची एक ना एक दिवस तो आमचं उपण वैर घालता ह्या विश्वास आमकां आसना तो धनुर्भंग केल्या धनुर्भंग जाल तक्षणा सीतेक त्या विजयमाला दिल्या आता कसं नाही विवाहाचं कार्य अनंतर येऊन माळ घालता रामाका सर्व संतुष्ट झाल्या देवता सर्व लोकांना पुष्पवृष्टी केली काही धनुर्भंग केलं तक्षण रामाना लक्ष्मण विश्वामित्र गेले शिष्या महत् कार्य केले म्हणून विश्वामित्रांना संतोष हेकडे विजयमाला धरून घेऊन मृद्वंगी कोमलांगी विद्युल्लतांगी सांबमदभंगी कनकांगी जानकी सीता विजयमाला धरून घेऊन निरवधिको अनंत वेदवेद्यो निरुपम निरंजन निष्कळंको अखिल गुणगण धाम सकल भक्तजन विश्राम धाम इनवंश सोम रघुकुल ललाम राम आता माळ घालका म्हण आईली त्याला राम चिक्की दिगू असं घरच्या काय ना कशी घरच्या कितल्या चिक वैर केल्यावर केलं आहे ना उडून घरच्या हातव्यानं माळ धरून घेऊन रामली रामून उतारला हा भगवाना बघू शिवाय हा घाल ना म्हणती तो राम भगवत ना भगवत शिवाय हा घाल ना म्हणते आपल्या हंगा विलंब करतस सभेत विश्वामित्रांना रामान सांगितले लक्ष्मणा एक काम करे सीताची गुड्डी तिक माळ घालच्या दत्तना तू एक काम करे तू शेषावतारी शेष समग्र भूमंडल त्याला फणावर धारण करून घेतला म्हणून तू एक काम करे तू तोको चाला भूईंगा चिक्की वैर करे चिक्की वैर केल्या रे सीत चिक्के वैर येईल म्हणके जाता त्याच्यात माळ घालच्या जाता मी गेल्या समासम जाऊन येत होती त्याच्यात माळ घालता म्हणले काय रामान म्हणले काही मला त्या उपाय उचित नाही की त्यामुळे तू त्या रामान म्हणले लक्ष्मणान म्हणले काही नाही रामा त्या हाव कर्तव्य त्याला रे त्या समज दिसना की त्या म्हणा रे हाव त्या भूमिबाई करतो म्हणून सीत मात्र नाही मी कडजेवर केला असता त्या कंपन जाता पुराच्या पुढच्या त्या नाकत्या त्या तिथल्या उचित म्हणून मागे दिसना उपाय मिळेल की कसं करचित असताना रे पण लक्ष्मणान त्याला संदेश दिला माळ घालतो म्हणताना चेल्ली गुड्डास म्हणून झाला रे तिका थई कल्याण मंडप आणतो उकळच्या 4 जणांनी येऊन चिल्लेकाराच्या तिक उकळल्या म्हणून येऊन हाक चालल्यावर केलं नाही 4 जणांनी उकळच्या घालच्या जाऊच्या ना म्हणून घेऊन ह्या पुरच्या ना म्हणजे लक्ष्मणानं त्याला संदेश दिला तिला आत मालगड्या कोणी सांगले चरडू कोणी ऐका नाही अवघड जाऊचे साध्यत असता नाका तू कसं करच्या तू तशी आपल्या विलंब करतास विश्वामित्रांक हो पहिला कसं जातस इथं विलंब करतास सीता कसाला घालताना म्हणून लक्ष्मण आपल्या लक्ष्मण या होता सीता कसाला इथं विलंब करतास घालताना माळा कसं झाल्या लक्ष्मणा म्हणले काही रामची किती दिवस असं ही गुड्डे असं घालच्या जाताना राम बघवताना कसं करच्या विश्वामित्रांक कसं केल्या लक्ष्मणाला कान नाक कसं की घुसू सांगले लक्ष्मणान त्या श्रवण केलं तक्षण लक्ष्मण धावून येऊन रामा म्हणजे रामाला पायगुणा पडले तक्षण राम कसं लक्ष्मणा पाय पडत रे मग का म्हणजे मग बक्षीस नाही त्याला सीते माळ घाल बोलो सीतापती श्री रामचंद्र भगवान की तू झाले विश्वामित्र महर्षी ऐशी उपाय करून घेऊन रामाला मात्र बक्षीला माळ घाल सीता त्या दिवस कोण पडाय भालगड्यात संचसिल विनोदा खंच वर कल्याण मंडप आणतो चिल्ले माळ घालतो म्हणतात भगवतजी तो आणि सध्या मग टाका त्याला माते वैरू कळना बघ समोर असता सीता स्वयंवरा त्याला मला धारण करून घेऊन मुकारी विवाहाच्या योजन है त्या काला का विवाह जाऊ का त्याला रामाला पळया दशरथाचा कौसल्या सुमित्रा कैकेयी ह्यांचा सर्वांत आपण घेऊन मी गेल्या पितृमात्र संविधान आणतो
हा भारडिक दावका विवाह कार्यक्रम विवाह महोत्सव तांगेले संविधानात तांगेले उपस्थितीत दावका म्हणून सांगून सर्वांका पत्र पेटले तांका आमंत्रण देऊन दशरथ ससैन्य जाऊन सपरिवार जाऊन मिथिलेक आयलो हंगेल्या विवाहाचे महोत्सव संभ्रमारी वैभवारी मिथिलेंत जाल्या कुशध्वज म्हणून जनकाला एक भाव आशिलो तागेल चेडून ऊर्मिळा श्रुतकीर्ती मांडवी म्हणून घेऊन तांक जाल्यार पळया रामाले विवाह जाता म्हणताना लक्ष्मणाका तशीची भरताका शत्रुघ्ना चारय जन ಒಟ್ಟು विवाह जाला अंतू विवाह महोत्सव हांगा उर्मिळेक लक्ष्मणाक दिवन भारडीक केले मांडवी भरताका आणि श्रुतकीर्ती शत्रुघ्नाक दिवन भारडीक केले अत्यंत वैभवारी सर्व विवाह कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर मुखारी दशरथ सर्वांका हांगा आपण घेऊन सपत्नीक जाऊन चारय जन येतसाची ससैन्य जाऊन येत असतो आणि कसं अयोध्या प्रवेश करता अयोध्या प्रवेश करचीना फुडें परशुराम प्रकट झाला दशरथ आलेला परशुरामाका त्या धनुर्भंग झाले तक्षण ताजे धनुष ठेंगाराचे निनाद थईपर्यंत ऐकाले कोण शिव धनुर्भंग केले म्हणजे परशुराम तपस्या वैसे उठून तांगेल्या विष्णू धनुष असेल काही त्या घेऊन आयला परशु आसिले कोडली त्या कोडली घेऊन आयला विष्णू धनुष करके घेऊन आयला कोण शिव धनुर्भंग केले हा काका तागेला तो युद्ध करता माका म्हणजे अयोध्ये हंग प्रवेश गावची किंवा पुढे येऊन पावले दशरथ परशुरामाक पळून भिवून गेलो थाक मनात खंय म्हणा आत्त खंय हांव कन्या सोडून हाडचे म्हणून वाल्लीक जावचे कित्याक म्हणल्यार परशुरामाला प्रतिज्ञा आशिल्ल्या कोण हांव कोण कल्याण मंडपांत विवाह जाता आसता हांव त्या क्षत्रिय संहार करना हाजी पुढे तो प्रतिबंध कसं करता परशुराम येता म्हणजे त्याची इच्छेले आपण हाडून विवाह करून घेतला आशिल्लो आत्त कसं जालें हाका हो अयोध्ये भायर आसा परशुराम येवन प्रकट जाला हाण खंयचे दिसून तुमचे वच्चे येवन येत्रा येवन रामपूत जाला भिल्ल काही तो म्हणले काही म्हाका सोडी म्हाका कसं नाही कोर मुका हांव दुष्ट क्षत्रियांक हाक लाना तू म्हाका सोडी म्हणले काही परशुरामान म्हणले काही म्हाका आतां तू असं कोणी शिवधनुर्भंग केलेलं कोण आहे तागे तू युद्ध कर का रामाला मग कळल्या रामाक युद्धात पंथास्मान दिता परशुराम यो शिवधनुष विष्णुधनुष दिता तू हे प्रप्रथम जाऊन विष्णुधनुष उकळ तेदना हा तुला युद्ध करता कित्याक म्हणजे सामान्य जाऊन विष्णुधनुष कोणाच्या उकळचे साध्य ना तू उकळी हा युद्ध करता मी गेलो तू युद्ध आयो अनायास जाऊन उकळ रामाने साक्षात विष्णू अवतार नव्हता विष्णुधनुष घेतल्या परस्पर युद्ध झाल्या भयानक युद्ध झाल्या परशुराम पराजित झाला रामाना विजय प्राप्त करून घेतल्या ह्या प्रसंग आम्ही पळय दक्षिण आमकां कसं दिसतं म्हणजे परशुराम आणि राम तांगेर दोन जनां मध्य राम श्रेष्ठ परशुराम रामाला श्रेष्ठ नाही तो कनिष्ठ म्हणून दिसतं रामाला तितली शक्ती ना परशुराम किती म्हणजे पराजित झालो रामाला की तशी नाही